महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी राज्यभर नॉर्थ ईस्ट कनेक्ट हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। हा उपक्रम राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये भारताच्या ईशान्येकडील 7 राज्य सेवन सिस्टर्स मधील विद्यार्थ्यांचा अधिक व्यापक सहभाग नोंदवण्यात आला। सांगली व मिरज शहरामध्ये वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, भारती मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी शिक्षणासाठी व त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या ईशान्येकडील राज्यातील विद्यार्थ्यांना सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण समारंभ, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून घेण्यात आलं होतं। या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या भारदस्त कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड तसेच लक्षद्वीप या राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते। मुख्य कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक संदीप गुगे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी चहापानाच्या निमित्ताने प्रत्यक्ष संवाद साधला। संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांचा अनुभव व अडचणी मांडल्या। पोलीस दल व प्रशासनातर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य व संरक्षणाची हमी देण्यात आली। डायल 112 आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख तसेच पोलीस नियंत्रण कक्षांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली। सर्व आमंत्रित विद्यार्थी पोलिसांच्या आदरातिथ्याने व आपुलकीच्या वागणुकीमुळे खुश व समाधानी झाले। त्यांनी त्यांच्या भावना स्फूर्तपणे व्यक्त करून सांगली पोलीस व महाराष्ट्र शासन यांचे आभार मानले। उपक्रमास चांगल्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली। एकूणच नॉर्थ ईस्ट कनेक्ट हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला। ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास तो उपयुक्त ठरला। काही निवडक छायाचित्र पाठवण्यात येतात।